श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 2. श्री भगवान म्हणाले, अगं लक्ष्मी, पहिल्या अध्यायाच्या महात्म्यासंबंधीचे सुंदर कथानक तुला मी ऐकवले. आता तसेच इतर अध्यायांच्या महात्म्यासंबंधी सांगतो, ऐक. दक्षिणेकडे वेदवेत्या ब्राह्मणांच्या पुरंदरपूर नावाच्या नगरात श्री देवशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रांचा विशेष जाणकार असल्यामुळे नित्य वेदाध्ययन करीत असे. यज्ञयाग, तिथीपूजन यांची त्याला अतिशय आवड होती. यामुळे तपस्वी लोकांना तो नेहमी अत्यंत आवडत असे. त्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून अनेक यज्ञ केले आणि देवतांना संतुष्ट केले. परंतु त्या धर्मशील ब्राह्मणाला कधीही कायम टिकणारी शांती मिळाली नाही. त्यामुळे तो आत्यंतिक कल्याण प्राप्त करून देणारे ज्ञान मिळवण्याच्या इच्छेने नेहमी विपुल साधन सामग्रीनिशी सत्यसंकल्प तपस्व्यांची सेवा शुश्रूषा करू लागला. अशा रीतीने सत्कर्मे करण्यात त्याच्या आयुष्याचा बराच काळ निघून गेला. काही दिवसांनी त्याच्याकडे एक त्यागी महात्मा आला. तो आत्मज्ञानी, निरीच्छ व शांत होता. तो नाकाच्या शेंड्यावर दृष्टी एकाग्र करून नित्य परमात्म चिंतनात निमग्न असे. त्यामुळे तो नित्य आनंद विभोर दिसत असे. त्या नित्यतृप्त तपस्व्याला शुद्ध अंतःकरणाने नमस्कार करून देवशर्म्याने विचारले, महात्मन, मला आपल्यासारखी नित्य शांतिमय स्थिती कशी मिळेल? तेव्हा त्या आत्मज्ञानी संतांनी सौपूर गावात राहणाऱ्या शेळ्या राखणाऱ्या मित्रवान नावाच्या धनगराची माहिती दिली आणि तोच तुला उपदेश करील असेही सांगितले. ते ऐकून देवशर्म्याने त्या महात्म्याला वंदन केले आणि तो वैभव संपन्न सौपूर गावात गेला. त्या गावाच्या उत्तर भागात एक मोठे अरण्य होते. त्या अरण्यात नदीच्या काठावरील एका शिळेवर मित्रवान बसला होता. आनंदातिशयाने त्याची दृष्टी स्थिर होती. त्यांच्या पापण्यांची उघडझाप जणू थांबलीच होती. परस्परांशी शत्रुत्व असणारे प्राणी आपापसातील वैर विसरून तेथे एकत्र नांदत होते. त्या वनात झुळझुळ वारा वाहत होता. पशूंचे कळप शांत बसले होते आणि मित्रवान दयेने ओथंबलेल्या आनंदमय प्रसन्न दृष्टीने पृथ्वीवर जणू अमृत वर्षाव करीत होता. त्याला अशा स्थितीत पाहून देवशर्म्याचेही मन प्रसन्न झाले. तो मोठ्या उत्कंठतेने अतिशय नम्रपणे मित्रवानाजवळ गेला. मित्रवानानेही किंचित मस्तक लववून त्याचे स्वागत केले. त्यानंतर विद्वान देवशर्म्याने मित्रवानाचे ध्यान संपल्यावर आपले मनोगत व्यक्त केले. देवशर्मा म्हणाला, महाभाग, मला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे. माझी इच्छा पुरी होण्यासाठी आपण मला असा एखादा उपाय सांगा की ज्याच्या योगाने आपण हे ज्ञान मिळवले आहे. देवशर्म्याचे हे बोलणे ऐकून काही क्षण विचार करून मित्रवान सांगू लागला. मित्रवान म्हणाला, महाशय, एकदा मी वनात शेळ्या चारत होतो. इतक्यात एका भयंकर वाघाकडे माझी नजर गेली. तो इतका क्रूर होता की तो जणू सगळ्यांना खाऊन टाकील की काय असे वाटत होते. मी मरणाला भीत होतो. त्यामुळे वाघ येत असलेला पाहून बकऱ्यांच्या कळपाला पुढे घालून मी तेथून पळ काढला. परंतु त्यातील एक शेळी त्याच वेळी सारे भय सोडून नदी तीरावर असणाऱ्या वाघाजवळ जराही न घाबरता गेली. तिकडे तो वाघही तिला मारण्याचे मनात न आणता तिच्याकडे पाहत स्तब्ध उभा राहिला. ते पाहून बकरी म्हणाली, वाघोबा, तुमच्या समोर तुमचे आवडते भक्ष्य उभे आहे. मला मारून माझ्या शरीरातील मांस चविष्टपणे खा ना. इतका वेळ उभे स्तब्ध का? तुमच्या मनात मला खायचा विचार कसा काय येत नाही? वाघ म्हणाला, बकरे, इथे येताच माझ्या मनातील द्वेषभाव मावळला. तहान भूक कुठच्या कुठे नाहीशी झाली. त्यामुळे तू जवळ असतानाही तुला मला खाण्याची मुळीच इच्छा नाही. वाघाचे हे बोलणे ऐकून बकरी म्हणाली, मलाही तुमची भीती कशी काय वाटली नाही कुणास ठाऊक. यालाही काहीतरी कारण असणारच. तुम्हाला ठाऊक असेल तर मला सांगा. हे ऐकून वाघ म्हणाला, मला माहीत नाही. चल, समोर उभ्या असलेल्या या सज्जन गृहस्थालाच विचारूया.
असे ठरवून ती दोघे माझ्याकडे येण्यास निघाली. त्या दोघांच्याही स्वभावातील हा विचित्र बदल पाहून मला आश्चर्य वाटले. तोपर्यंत त्यांनी माझ्याजवळ येऊन मला विचारले. तेथे झाडाच्या फांदीवर एका वानरांच्या कळपाचा राजा बसला होता. त्यालाच मी याचे कारण विचारले. आम्हा तिघांना एकत्र आलेले पाहून वानरराजाने आदराने मला सांगायला सुरुवात केली. वानरराज म्हणाला, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.